ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गौरी शंकर भगवान की जय। संकट मोचन हनुमान की जय। सब संतन की जय। नर्मदा मैया की जय। देव हो श्री राष्ट्रसंत सद्गुरू गुरु माऊली जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूजनीय स्वामी माधवगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाने उपदेशाने तसेच या आश्रमाचे मठाधिपती परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा यांच्या संगतीने आणि तसेच देवा हो आज आपलं परम भाग्य आज गुरुवार इंग्रजी महिन्याचा पहिला दिवस आणि प्रदोष या काळी आपल्या इथं न बोलवता त्रिमूर्ती येणं म्हणजे आपलं परम भाग्य। मी तर म्हणेन दत्त स्वरूपच हे तिघजण आले। त्यात म्हणजे आमचे परमपूजनीय स्वामी गणेशगिरी बाबा आणि त्यांच्यासोबत जे संन्यस्त महात्मा आहे त्यांचे नाव मला ज्ञात नसल्यामुळं ते दोन संन्यस्त महात्मा या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो देवा हो। तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर भजनी मंडळ उपस्थित माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन। देव हो तीर्थयात्रा करावं हे जीवनाचं सार्थक हे संत सांगतात। सर्व संतांनी याबद्दल सांगितलेलं आहे। परंतु तीर्थयात्रा करताना संत महात्म्यासोबत तीर्थयात्रा व्हावी हे परम भाग्य हे सद्गुरूच्या कृपेनं मिळतं, आई वडिलांच्या आशीर्वादानं मिळतं। आणि खरोखर यात्रेला जी मंडळी आली, तुमचा वेळ जास्त न घेता सांगायला बरंच काही आहे, पण यात मी एक महत्त्वाचं एक सांगेल। मला बोलता बोलता एक सद्ग्रस्तानं सांगितलं, तीर्थयात्रेला कोणत्याही निमित्तानं गेले, कोणत्याही उद्देशानं गेले, कसेही गेले, पण त्या भूमीवर जरी गेले तरी पुण्यवान आहे। पण तरीही त्याच्यातली माहिती आपल्याला पूर्ण नसते। संत महात्मा ना ही माहिती त्यांच्या अनेक जन्माचं पुण्य असल्यामुळं त्यांना ते माहिती असतं। आणि पाहता महेशगिरी बाबांनी आम्हा सगळ्यांना जितके यात्रेकरू होते त्यांना सगळ्यांसोबत बाबा चालायचे। बाबांना किती त्रास व्हायचा हे मला माहिती आहे। गाडीसोबत गाडी आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचं काय संत तिथले स्थान त्याची माहिती घ्यायची, ती म्हणजे आमचे विठ्ठल गोरे, शिवाजी महाराज आणि फकीरबा सरपंच या मंडळींनी सगळी माहिती घ्यावी। त्यात बाबांना सांगावं, जे त्यांना माहिती नाही ते विशेष माहिती बाबांनी सांगावी। आणि देवा हो प्रत्येक ठिकाणी संकल्प करणे, प्रत्येक ठिकाणी स्नान करणे, नाही तर अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करताना कोणीही मार्गदर्शन करायला तयार नसतं। ते तीर्थयात्रा करू आपल्या व्यवसायापोटी घेऊन जातात, पण माहिती दिल्या जात नाही। यात म्हणजे आमचं परम भाग्य, कारण मी पण होतो त्याच्यात। महेशगिरी बाबा आमच्या सोबत, आम्हाला स्नान करण्याकरता सोबत, आम्हाला बाबांना इथं आश्रमात जर एक तांब्याभर पाणी घालायचं तर घालायला मिळणार नाही, पण तीर्थयात्रेला जी जी मंडळी आली त्या मंडळींना ते पुण्य मिळण्याकरता बाबांच्या अंगावर पाणी घालण्याचा योग येत होता, पूजनाचा योग येत होता। तसंच सांगता सांगता देव हो
प्रत्येक मंदिरात प्रत्येक स्थानावर हे यतिराजे यांनी संसार सोडून ईश्वर स्वरूप झालेले आणि यांच्या अंगावर असणारा वेश आणि यांची असणारी साधना याला पाहून प्रत्येकजण प्रत्येक भागातील व्यक्ती यांच्या पुढे नतमस्तक होतो. देवा हो, हे याच्याकरता सांगतो. म्हणून यांना कोणत्याही मंदिरात जायचं असलं, कोणत्याही स्थानावर जायचं असलं तर यांना डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो. परंतु परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबांनी असं केलं नाही. बाबांना 1-2 ठिकाणी मी विनंती करून विचारलं, बाबा तुम्हाला डायरेक्ट जायचं का, तुम्ही जा. ते नाही म्हणे शेठ, ह्या निमित्तानं काय करू, आपण सगळ्यांच्या सोबत राहू. आणि माझं कसं समाधान केलं, आपण थोडं जास्त वेळ थांबू ना, तर हे तीर्थक्षेत्री आपला जप जास्त होईल. आणि आपण या असं अनुष्ठानला वगैरे थांबू शकत नाही, घंटाभर थांबून जप होईल. पण बाबांना उभं राहण्यात तासभर उभे राहिले आणि बाबा आमच्या सोबत दर्शनाला गेले देवा हो. आणि सगळ्यांच्या काळजीची घेतली. आणि अनेक गोष्टी सांगताना संत असल्यानंतर काय मिळत नाही, समृद्धी महामार्ग होता देवा हो. त्या ठिकाणी आपल्या नव्या गाडीला थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला. तितका एक प्रसंग सांगील का, त्या ठिकाणी बाबांनी सकाळी आम्हाला नाश्ता करता फराळाकरता चिवडा वगैरे दिला. पण मनात आलं आंघोळी झाल्या नाही, तोंड धुतले नाही आणि काय करावं. पण बाबांनी दिलं, चला खाऊन घेऊ. आणि पाहता पाहता प्रसाद घेतला आणि 10 मिनिटात एक टँकर आलं. तिथं पोलिसांच्या गाड्या हे समृद्धी महामार्गावर थांबता येत नाही. बाबांनी तर आंघोळ केली, बाबा बसले तिथं जप करत, सकाळचं अवतीकर्म केलं. आणि त्याच ठिकाणी टँकर आला आणि आम्हा सगळ्यांना 4-5 जणांना सांगतात का तुम पाणी लो पिणे के लिए. आणि ते म्हणजे प्यायचं फिल्टरचं पाणी होतं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम स्नान बी कर लो बोले. आणि तिथं आंघोळीसुद्धा झाल्या. देवा हो, आणखी बरेच काही अनुभव सांगता येतील. आणि हे सांगण्याचा उद्देश एकच आहे, ह्यावेळेस जे 50 लोक जे एका गाडीत आले ते भाग्यवान आहेच. पण बाबांचा आणखी मनोदय आहे, कारण महेशगिरी बाबा आता जसं माधवगिरी बाबा थोडसे शरीराच्या याच्यानं त्यांना समक्ष येता येत नाही, पण सूक्ष्म रूपानं आपल्यासोबतच असतात. तसंच महेशगिरी बाबा आज आपल्यासोबत आहे. तोपर्यंत आणखी तीर्थयात्रेचा लाभ घ्या. आणि विशेष आणखी एक महत्त्वाचं सांगतो, बाबांनी बोलता बोलता हे सांगितलं का पुढच्या वर्षी एका धामाची परत यात्रा होईल. कोणी नाराज होऊ नका, यावर्षी जगन्नाथपुरीचं नसल झालं, पुढच्या वर्षीची तयारी करा. आणि विशेष आणखी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला माहिती देतो, कारण झाकून ठेवत नाही, तुम्हाला सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून बाबांची इच्छा आहे का विमानानं काठमांडूला जायचं, पशुपतीनाथ नेपाळला. आणि त्या नेपाळच्या तिकडच्या ठिकाणी तिकडची जितके स्थान आहे तितके स्थानाची यात्रा करायची. हे कशाकरता सांगायचं, महिला मंडळानं सगळ्यांना रोज 50-50 रुपये बाजूला टाका. तुम्ही राब कष्ट करता. पुरुष मंडळी जे चुकीच्या व्यवहाराला पैसे जात होते वेगवेगळ्या प्रकाराचे, मी कोणताही प्रकार वेगळा सांगणार नाही, व्यवहाराचे याच्यात पण जात असतील तर त्याच्यातले 50-50 रुपये बाजूला टाका. जेव्हा हा असा योग येईल त्यावेळेस खर्चा करता आपल्याला गरज त्याची पडल. म्हणून सगळ्यांना विनंती का सगळे चला, होऊ द्या 1-2 विमानं का लागे ना, आपल्याला काय फरक पडू राहिला. आणि देवा हो, हे संतांच्याच कृपेनं होऊ शकतं. आणि म्हणून मी परत एक वार सगळ्यांच्या चरणावर विनंती करतो का ह्या ठिकाणी फार मोठं भाग्य. साहेब बोलता बोलते अभिष्ट चिंतनाबद्दल बोला. काय अभिष्ट चिंतनाबद्दल बोलता, मी माझा एक म्हणजे रेड्याला मान जो मिळाला तो मान या संतांनी आज माझ्यासारख्याला दिला, त्यांनी जवळ घेतलं. ह्यातच मी माझी धन्यता मानतो. त्यांनी मोठेपणा दिला, माझा मोठेपणा काही नाही.
आणि लोक म्हणतात वटवृक्ष लावला आणि केला. हा सद्गुरू जनार्दन स्वामीचा महिमा आहे, हा माझ्या माधवगिरी बाबांचा महिमा आहे. आणि त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं झालं. तसेच शिवभक्तपरायण भाऊ पाटील, त्र्यंबकेश्वर, ह्या सगळ्यामुळं हे झालं. देवा हो, परत एक वार मी तुम्हाला एकच नम्र विनंती करीन का प्रत्येक घराघरातून तुमच्या जवळचे नातेवाईक असतील, सुशिक्षित असतील, चांगले मोठे IAS अधिकारी असतील, त्यांना जरूर अनुष्ठानला या म्हणा, अनुष्ठानला बसा म्हणा. अरे काही गरज नाही, 1 रुपयाचं योगदान देऊ नका, अनुष्ठान करा, माळ घालू नका, पण जीवनाचं त्याच्यात माधवगिरी बाबांनी सांगितलेला उपदेश कानी पडल. 8 दिवस इथं राहता येईल. अनेक घटना ज्या वेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस डोळ्यातून पाणी येतं. आत्ताच काल परवा विठ्ठल गोरेंनी सांगितलं का ग्रॅज्युएशन देणं, सुशिक्षित करणं आईवडिलाचं कर्तव्य आहे. सगळं मिळावं, सुख मिळावं या भाग्यानं केलं जातं. पण सुख दुःख हे येतच असतात. आपल्या छत्रपती शिवाजी राजांना पण दुःख आलं नाही का? कोण व्यक्ती सुटला असं? कोणीच सुटलेलं नाही. पण ह्या दुःखातून तुम्हाला वाचवण्याची ताकद पुण्याचं आहे आणि कर्म केल्याशिवाय मिळत नाही. म्हणून परत एक वार सांगणं आहे. आणि विशेष म्हणजे आज सगळ्यांच्या घराघरात प्रत्येकाच्या मुलाचं लग्न व्हायला तयार नाही, मुलीचं लग्न व्हायला तयार नाही. म्हणून माझी नम्र विनंती राहील का मुलाला अनुष्ठानला बसवा, पण अनुष्ठानला बसल्यानंतर माळ घालू देऊ नका. माळ त्याला लग्नाचीच घाला. त्याचं कारण एक सांगतो, माळ घालतात आणि माळ काढून ठेवल्यानंतर त्याचा दोष जो लागतो तो दोष फार कठीण असतो. मी माळेच्या विरोधात नाही, पण तुम्हाला मी माझा स्वतःचा विचार मांडतो. त्याला संसार करू द्या, त्याचा प्रपंच फुलू द्या, त्यानंतर त्यांना अनुष्ठान 2-4 करू द्या, नंतर माळ घाला. आणि असं काहीच नाही. देवा हो, कोणत्याही संप्रदायाचे असो, कोणत्याही पंथाचे असो, सगळ्यांना इथं हा आश्रम सगळ्यांचा आहे. म्हणून परत एक वार तुम्हाला सगळ्यांना विनंती का तुम्ही सगळेजण बसले. आज एक सद्ग्रस्त आले, आपले माऊली, त्यांनी सांगितलं मी 300 लोकांना प्रेरणा देऊन 300 लोक अनुष्ठानला बसतील याच्याकरता प्रयत्न करी. प्रत्येकाने अशी मनात विचार करा, ज्याची जी पात्रता जितकी असेल ती जास्तीत जास्त मंडळीत सांगा. आणि महिला मंडळांना सुद्धा विनंती, तुम्ही तुमच्या परिवारातल्या जवळच्या सगळ्या प्रकारच्या मंडळीला, तुमचा जावई असेल, तुमचा भाऊ असेल, तुमचे वेई असेल, पण महिला मंडळांनी सांगितल्यानंतर जरूर ऐकतात. देवा हो, बरेच दिवसानंतर मला या अनुष्ठानच्या बाबतीत बोलायची वेळ आली. कारण सासूनं सांगितलं जावई नाही म्हणू शकतच नाही. आणि म्हणून नम्र विनंती, तुमच्या नातेवाईकातली जितकी असतील फक्त एकच सांगा आवर्जून का कोणीही या कार्यक्रमाकरता देणगी मागण्याकरता येईल तो कोणालाही देऊ नका. आणि आमच्यासारख्याच्या हातात मुळीच देऊ नका. द्यायचे झाले तर महेशगिरी बाबांच्या यांच्या हातात आणून द्या, इथं आम्हाला देऊ नका. आता हा तुमचा 5 ते 7 मिनटाचा मी वेळ जास्त घेतला. देवा हो, परत एक वार ह्या कार्यक्रमाकरता आपले कोरडे साहेब आले, त्यांनी सुद्धा सांगितलं देवाची मती काय आहे. जरी ते सर्जन आहेत, सगळा इलाज करतात, देवा हो शेवटी ते म्हणतात देवावर भरोसा ठेवा. म्हणून परत एक वार तुमच्या चरणावर नम्र विनंती का आपल्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार, जास्तीत जास्त माहिती. नाही तर महेशगिरी बाबांनी जवळजवळ 60 गावाला प्रचाराकरता गेलेले, 60 गावात प्रचार केला. पण बाबांची तब्येत, बाबांना BP आहे, बाबांचा 2 वेळेस मूतखड्याचं ऑपरेशन झालेलं आहे. बाबांची परिस्थिती ते थकतात. त्यामुळं नम्र विनंती का आपण सगळ्यांनी आता प्रचार करावा. तसंच बाबा तुम्हाला सगळ्यांना सांगतातच. देवा हो, ही नम्र विनंती तुमच्या चरणावर ठेवून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो आणि सद्गुरूच्या कृपेने जे बोलणं झालं ते सद्गुरूच्या चरणी समर्पण करून परत एक वार सर्व संतांना, सर्व देवतांना, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो, थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. धन्यवाद भाऊ. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमच्या बँकिंगच्या भाषेत
आपल्या यात्रेची समरी आमच्या समोर ठेवली.